पहा आता आपल्याला आता रोटेशनल मोशनचा स्टडी करायचा आहे. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशनचा डिटेल स्टडी केला. आता आपल्याला रोटेशनल मोशनचा स्टडी सुरू करायचा आहे आणि आपण सुरुवातीला सांगितलं आहे की रोटेशनल मोशनचा स्टडी करण्यासाठी आपल्याला सर्क्युलर मोशन बद्दल डिटेल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा आता एखाद्या बॉडीला जर रोटेशनल मोशन मध्ये आणायचं असेल तर त्यावरती आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल आणि त्या फोर्स मध्ये ॲबिलिटी असली पाहिजे की जेणेकरून ती बॉडी रोटेशनल मोशन मध्ये सेट झाली पाहिजे. असा जो फोर्स असतो त्याला म्हणतात मोमेंट ऑफ फोर्स. दुसरं नाव टॉर्क. बघा एरियन मध्ये आपण पाहिलेला आहे द ॲबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस द रोटेशनल मोशन. बघा पुन्हा एकदा द ॲबिलिटी ऑफ फोर्स टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन is called moment of force. Means that force is called as a moment of force or it is also called as a torque. तर आपण टॉपिक पाहिला होता. त्याच्यानंतर आपण कपल बद्दल एरियन मध्ये स्टडी केलेला आहे. व्हॉट इज कपल? कपल म्हणजे नेमकं काय? तर when two forces equal in magnitude and opposite in direction act at two different points of the body, then such a two forces forms the couple. म्हणजे नेमके बघा आता समजा ही एक बॉडी आहे. या बॉडीवरती दोन फोर्स अप्लाय करायचे. त्या टू फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे एक फोर्स समजा आपण या बॉडीवरती इकडे अप्लाय करू तर दुसरा फोर्स आपण या बॉडीवरती इकडे अप्लाय करू. दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन एकामेकाच्या अपोजिट आहे. Both the forces are equally in magnitude. Now such two forces forms the couple. असे जे दोन फोर्स आहेत त्यापासून कपल तयार. Couple means it is a pair of force. Couple means pair of force असं त्याला म्हटले जाते. तर it produces the rotational motion. Means couple produces the purely rotational motion. Moment of force is also produce the rotational motion. तर सिंगल फोर्स अप्लाय करून सुद्धा आपल्याला बॉडीला रोटेशनल मोशन मध्ये सेट करता येते. पण ती आणखी इझिली सेट करता आली पाहिजे म्हणून त्यासाठी आपण कपल बॉडीवरती अप्लाय केला लक्षात घ्यायचं. त्यामुळे बॉडी इझिली ही रोटेशनल मोशन मध्ये सेट होते लक्षात घ्यायचं. तर हे जे आपण थोडंसं एक रिव्हिजन दिली जे लेवल मध्ये पाहिलं होतं विच इज रिलेटेड अबाउट द रोटेशनल मोशन. तर आता या 12th मध्ये आपल्याला जो मेन स्टडी करायचा आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. याला आपण यमायनी दाखवू. मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा एक मेजर कन्सेप्ट आहे ज्याचा आपल्याला या रोटेशनल मोशन मध्ये स्टडी करायचा आहे. म्हणजे इन दॅट 12th क्लास वी हॅव टू स्टडी अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सेकंड कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गरेशन. तर हे दोन मेजर टॉपिक्स आहेत किंवा दोन मेजर कन्सेप्ट आहे आणि याचा स्टडी आपल्याला कंप्लीट चॅप्टर मध्ये करायचा आहे लक्षात घ्यायचं. तर व्हॉट इज दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी is the tendency, means it is the tendency of body to the state of rotation. It is the tendency of body. What is moment of inertia? Moment of inertia is the tendency of a body to oppose the state of rotation. म्हणजे एखादी बॉडी जेव्हा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते तेव्हा त्या मोशनला अपोज करणारी त्याच बॉडीची ती एक टेंडन्सी आहे त्याला म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. आपण त्याला शॉर्टकट मध्ये आता एमआय मध्ये लिहिणार आहोत लक्षात घ्यायचं. नाउ हियर वी हॅव टू कन्सिडर अ रिजिड बॉडी. बघा
this is the rigid body which consists of n number of particles having masses m1, m2, here is m3, m4, m5, in this way last particle of mass mn. Means here this body consists of n number of particles having the masses m1, m2, m3 up to mn. Now suppose the axis of rotation is passes through the point O. बघा हा पॉइंट O आहे आणि एक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो या पॉइंट O मधून पास होतो आहे असं आपण कन्सिडर करू. अबाउट दिस हा आहे एक्सिस ऑफ रोटेशन. या एक्सिस भोवती बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. सपोज इन दिस डायरेक्शन that axis of rotation passes through the point O of that body. Now, the first particle of mass m1, which is situated at a distance of r1 from the O or from the axis of rotation. Second particle of mass m2, which is situated at a distance of r2. Third particle of mass m3, which is situated at m3, like that. Rn. Means we can write here R1, R2, R3 up to the Rn. So that distance gives the position of the particle in the rigid body from the axis of rotation. Okay. So now again note that. Consider this body made up of n number of particles having masses m1, m2 up to the n. And that mass particles are situated at a distance of r1, r2 up to the from the point of O through which the axis of rotation is passed. Now, बघा मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय. तर mi of this body. तर बघा आता पहिला पार्टिकल त्याचा मास आणि त्याचं डिस्टन्स त्याचा करायचा स्क्वेअर plus second particle its distance r2 plus up to the last particle mn rn square. म्हणजेच नेमकं आपण काय दिलं बघा sum of the product of mass of each particles of the body and square of its distance from the axis of rotation. आता या mi ला आपण फक्त i ने दाखवूया and it can also be written as summation of mi ri square where I is equal to 1 to n. And this is the formula to find out the moment of inertia. मग moment of inertia म्हणजे नेमकं काय. What is moment of inertia? Now the moment of inertia of a body about the given axis of rotation is defined as the sum of the product of mass of each particle of the body and the square of its distance from the axis of rotation. Okay. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा तर शॉर्टकट मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, बिलकुल अगदी पक्क लक्षात ठेवायचं. तर आता नेहमी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा म्हणजे अगदी सोप्या साध्या भाषेत इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. बघा पक्क लक्षात ठेवायचं. ते विसरलं म्हणजे चॅप्टर समजले नाही. अगदी सिंपल कन्सेप्ट आपल्याला परमनंट डोक्यात ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. कारण या कंप्लीट चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टडी आहे लक्षात घ्यायचं. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं म्हणजे आपल्या डोक्यात एक पक्की कल्पना असायला हवी, ती म्हणजे व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया.
तर आपली एक जनरल कन्सेप्ट आहे हा, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. बस एवढं फक्त लक्षात ठेवायचं. एम आय म्हणजे मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. बरोबर, बस प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स एवढं लक्षात ठेवलं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा जेव्हा आपण काढणार तेव्हा आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम्स येणार नाही. तर बघा, ॲज इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स अँड सो मास जे आहे ते आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे मीटर स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर. So this is the SI unit of moment of inertia. Then its dimension 2 in L, 1 in M and 0 in T. तर ही झाली याची डायमेन्शन. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि इथून फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर इथं आपण ही पार्टिकल सिस्टीम कन्सिडर केलेली आहे, लक्षात घ्यायचं. तर बघा काही सिग्निफिकन्स आपण याची बघूया. सिग्निफिकन्स, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बघा आता इन ट्रान्सलेशनल मोशन, इन द ट्रान्सलेशनल मोशन we can write F is equal to ma. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये म्हणजे एखाद्या बॉडीला जर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आपल्याला सेट करायचं असेल तर त्या बॉडीवरती अनबॅलन्स फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागतो आणि F is equal to ma. तेव्हा ती बॉडी ही मोशन मध्ये येणार. नंतर इन रोटेशनल मोशन, इन रोटेशनल मोशन. आता बॉडीला जर रोटेशनल मोशन मध्ये सेट करायचं असेल आपल्याला त्यावरती टॉर्क क्यू अप्लाय करावा लागतो. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. हे रिलेशन ऑलरेडी 11 मध्ये झालेलं आहे, तरी आपण पुन्हा या क्लासमध्ये त्याला आणखी प्रूव्ह करून दाखवायचं आहे. 11 मध्ये ऑलरेडी आपल्याकडे रिलेशन आहेच, हे यू नो व्हेरी वेल. तर बघा आता एखाद्या बॉडीला जर रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला सेट करायचं असेल तर त्यावरती आपल्याला अनबॅलन्स टॉर्क क्यू अप्लाय करावा लागेल, म्हणजे ती बॉडी रोटेशनल मोशन मध्ये सेट होणार. आणि जर एखाद्या बॉडीला ट्रान्सलेशनल मोशन मध्ये सेट करायचं असेल तर त्यावरती आपल्याला अनबॅलन्स फोर्स अप्लाय करावा लागेल, लक्षात घ्यायचं. तर नाव बघा आता हे दोन वेगवेगळे मोशन्स आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला नेमकं या ठिकाणी काय सांगता येईल. तर बघा दिस टॉर्क क्यू इज एनालॉग टू द फोर्स. टॉर्क इज एनालॉग टू द फोर्स म्हणजे या दोघांचा जो रोल आहे हा अगदी सेम आहे. दोन्ही क्वांटिटी काय करतात, हे बॉडीला मोशन मध्ये सेट करतात. देन अँग्युलर ऍक्सलरेशन इज एनालॉग टू द लिनियर ऍक्सलरेशन. लिनियर फॉर्म्स या ठिकाणी आणि आपल्याकडे रोटेशनल मध्ये आहो हे अँग्युलर क्वांटिटीज आहेत. तर अँग्युलर ऍक्सलरेशन इज रिलेटेड टू द is analog to the linear acceleration and hence here note that moment of inertia आपण तो आयडी दाखवतो. moment of inertia in a rotational motion is analog to the mass in a translational motion. म्हणजे इथून आपल्याला काय कन्क्लुजन काढता येते बघा. आता ह्या क्वांटिटीज आपल्या ऑलरेडी झालेला आहे. आपण आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टडी करतो आहे, हा आपला नवीन कन्सेप्ट आहे. तर टॉर्क क्यू एनालॉग टू द फोर्स, angular acceleration is analog to the linear acceleration and hence we can conclude that the moment of inertia in a rotational motion is analog to the mass in a translational motion. बघा आता आपल्याला माहिती आहे की ट्रान्सलेशनल मोशन मध्ये हा जो मास आहे दॅट मास मेजर जो मास आहे दॅट मास measure the inertia. Mass measure the inertia of body. Greater the mass, greater the inertia. Smaller the mass, smaller the inertia. Means
In translational motion, mass measure the inertia, and hence in a rotational motion, moment of inertia also measure the inertia. आणि बघा आपल्याला कन्क्लुजन काय करता येतं. तर दोघांमध्ये बिलकुल अॅनालॉग झालेला आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की ट्रान्सलेशनल मोशन मध्ये हा जो मास आहे दॅट मास मेजर द inertia of the body, and hence we can conclude that the moment of inertia in a rotational motion, note that in a rotational motion this moment of inertia measure the inertia of the body, and hence it is called as rotational inertia. त्याला काय म्हणायचं, रोटेशनल इनर्शिया असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोटेशनल इनर्शिया असं त्याला या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे. तर बघा आपण पुन्हा काय काय सांगितलं आणि या ठिकाणी काय काय कन्क्लुजन इथं काढलेलं आहे. ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन यामध्ये आपण बॉडीला जर मोशन मध्ये सेट करायचं असेल तर इथं फोर्स अप्लाय करावा लागतो, इथं टॉर्क्यू अप्लाय करावा लागतो. म्हणजेच टॉर्क्यूचा रोल आणि फोर्सचा रोल अगदी सेम आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि हा सुद्धा सेम आहे आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो रोल आहे हा या मास ट्रान्सलेशन मोशन जो मासचा जो रोल आहे असा मास मेजर द इनर्शिया and hence mi measure the inertia of the body, that is also called as a rotational inertia, and hence we have to know that mi means mi moment of inertia has the same role in a rotational motion as that of mass in a translational motion. काय सांगितलं आपण बघा, mi plays the same role in rotational motion as that of mass in a translational motion. तर बघा आता काही महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी बघायचे. तर दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास, डिपेंड्स अपॉन mi जो आहे आता हा कशा कशावर आधारित आहे. तर mi डिपेंड्स अपॉन मास, देन शेप and size of body. Mi depends upon mass, shape and size of the body. Again, mi depends upon mass distribution. Mass distribution about mass distribution of body about the axis of rotation. Mi depends upon mass distribution of body about the given axis of rotation. म्हणजे mi हा कशावर आधारित आहे. mi depends upon mass of the body and mass distribution of the body about the axis of rotation याच्यावरती तो आधारित आहे. Again mi depends upon position of the axis of rotation of the given body. दिलेल्या बॉडीचा, दिलेली जी बॉडी आहे त्या बॉडीचा एक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो कुठं आहे, त्याची पोझिशन कुठं आहे त्याच्यावरती आधारित या ठिकाणी आहे. आणि हा जो एक्सिस ऑफ रोटेशन आहे याची जर आपण पोझिशन जर चेंज केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल द एक्सिस ऑफ रोटेशन पासेस थ्रू अनदर पॉइंट, समजा हा पॉइंट आहे किंवा समजा हा एक पॉइंट आहे किंवा हा एक पॉइंट आहे, या वेगवेगळ्या पॉइंट मधून किंवा समजा असा जात असेल असा जात असेल असा जात असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचा एक्सिस ऑफ रोटेशन त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि एक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलली की आपला मोमेंट ऑफ इनर्शिया एकाच बॉडीसाठी हा आता बदलणार. म्हणजे दिलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आता फिक्स असणार नाही, तरी डिपेंड्स अपॉन पोझिशन ऑफ द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि मग आपल्या इथे लक्षात ठेवायचं mi बघा महत्त्वाचा पॉइंट आहे, mi इज डिफरंट फॉर डिफरंट पोझिशन ऑफ axis of rotation. mi is different for the different axis of rotation असे म्हटलं तरी चालेल. म्हणजेच mi is different for the different positions of the axis of rotation. म्हणजे वेगवेगळ्या axis of rotation साठी दिलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कसा असतो
वरती वेगवेगळा असतो, लक्षात घ्यायचं. Hence we can say that mi of body about a different axis of rotation is a different one. आता बघा, हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याला आपण आणखी कशा प्रकारे डिफाइन करू शकतो. रिलेशन जो आपल्याकडे आहे बघा, तर दॅट कॅन बी रिटन ॲज I इज इक्वल टू टॉर्क डिवाइडेड बाय अल्फा. बघायला रीड करायचं मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी कॅन आल्सो बी डिफाइंड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया of a body about the given axis of rotation is defined as the torque required to produce the unit angular acceleration. काय सांगितलं आपण? torque required to produce unit angular acceleration. काय सांगितलं आपण? Moment of inertia is defined as the torque required to produce unit angular acceleration. तर अशा वेगळ्या लँग्वेज मध्ये सुद्धा आपण टॉर्क्यूला डिफाइन करू शकतो, लक्षात घ्यायचं. नाव जर समजा आपल्याला पार्टिकल सिस्टीम जर दिली असेल तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया या सिस्टीमने आपल्याला काढायची. दिस इज द पार्टिकल सिस्टीम. ही जी आहे ही काय आहे? ही पार्टिकल सिस्टीम वरती आधारित आहे. बट द डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास इज युनिफॉर्म मीन्स फॉर द कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास इन दिस बॉडी और फॉर द सिमेट्रिक बॉडी. जर बॉडी ही सिमेट्रिक बॉडी असेल किंवा मास डिस्ट्रीब्युशन जर कंटिन्युअस असेल बॉडीचं, तर अशा केस मध्ये आपण त्या बॉडीचा एक छोटासा एलिमेंट घेणार ज्याचा मास असेल dm आणि इट्स डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन सपोज r. आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कसा काढतात तो माहिती आहे. इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. याला आपण इंटिग्रेट करूया आणि हा झाला I म्हणजे इंटिग्रेशन नाही, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर इंटिग्रेशन ही आपली जी सिस्टीम झाली पार्टिकल सिस्टीम आहे. जर दिलेली बॉडी ही कशी असणार? सिमेट्रिकल बॉडी असेल. दुसऱ्या भाषेमध्ये देयर इज अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूशन ऑफ द मास ऑफ दॅट बॉडी. then we have to consider the small element of that body whose mass is a dm. dm is the mass of a small element. आणि तो जो एलिमेंट आहे तो एलिमेंट एक्स ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. याला इंटिग्रेट करायचं म्हणजे आपल्याला त्या कंप्लीट बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तिथं भेटून जाईल, लक्षात घ्यायचं. तर ही आपली इंटिग्रेशनची प्रोसेस आहे. परंतु यासाठी बॉडी कशी पाहिजे? सिमेट्रिकल बॉडी असली पाहिजे. तेव्हा आपण हे लावणार. ही अनसिमेट्रिकल बॉडी आहे. ओके, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ही इक्वली नाही, अनइक्वली आहे. आपल्याला कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन पाहिजे. दिस इज नॉट अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. तर हा एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आपण पाहिला, मोमेंट ऑफ इनर्शिया. पुन्हा लक्षात घ्यायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया of a body about the given axis of rotation is defined as the sum of the product of mass of each particle of the body and square of its distance from the axis of rotation. तर एक सिंपल एक कन्सेप्ट या ठिकाणी आहे. म्हणून आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचं I is equal to summation of mi ri square where I is equal to 1 to n. ओके, तर बघा आता काही आपल्याला अडचण आहे का याच्यामध्ये? बघा, हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपल्या सोप्या भाषेत अगदी आपल्याला लक्षात ठेवायचं की काय आहे, हा काय करतो? तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया या रोटेशनल मोशनला अपोज करतो, लक्षात घ्यायचं. जी बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते त्याच बॉडीची ही एक टेंडन्सी आहे. तर आपण सुरुवातीला सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ द बॉडी टू अपोज इट्स अ स्टेट ऑफ रोटेशन. अपोज द स्टेट ऑफ रोटेशन. ओके, तर आता हा एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता यानंतर आपल्याला सेकंड कन्सेप्ट बघायचा आहे
जसा मोमेंट ऑफ इनर्शिया एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट या चॅप्टर मधला आहे, त्याच पद्धतीनं रेडियस ऑफ gyration, रेडियस ऑफ gyration असं आपण म्हटलं तरी चालेल त्याला, which is denoted by a k, आणि हा जो रेडियस ऑफ gyration आहे हा k नी दाखवल्या जातो. तर आता नेमका हा कन्सेप्ट काय आहे? रेडियस ऑफ gyration, जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे, लक्षात घ्यायचं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तर इट मेजर, मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतो आपल्याला, इट मेजर द इनर्शिया ऑफ द बॉडी, लक्षात घ्यायचं. आता रेडियस ऑफ gyration हा कन्सेप्ट नेमका काय आहे त्याला आपण एक्सप्लेन करूया. बघा, एक सिमेट्रिकल बॉडी आपण घेतली, कुठली बॉडी आहे समजा, ही एक बॉडी आपण घेतली, हा आहे एक्सिस ऑफ रोटेशन, याच्या भोवती ही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते. तर mi of this body about the axis of rotation is given by I, means I is the mi of the body, and m, suppose capital M is the mass of the body. आता ही जी बॉडी आहे त्या बॉडीचा मास आहे समजा कॅपिटल M, आणि ही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते about this axis of rotation. So here we have to consider a body of mass m which performs the rotational motion about this given axis of rotation. So let us consider I be the moment of inertia of this body about the given axis of rotation. Okay. And तर बघा आता हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपला कन्सेप्ट नेमका काय आहे, एक प्रकारचा इमॅजिनरी कन्सेप्ट आपला आहे. तर आपण काय करणार आहोत बघा, आता या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात घ्या की ही जी बॉडी आहे या बॉडीला इथून रिप्लेस करायचं बाय द सिंगल पार्टिकल. एक सिंगल पार्टिकल आपण, एक बॉडी होती या ठिकाणी, याला काढून टाकायचं, या बॉडीला इथून रिमूव्ह करायचं आणि याच्या ऐवजी आपण एक सिंगल पार्टिकल घेणार whose mass is the same as the mass of this body. या बॉडीचा जेवढा मास आहे तेवढाच मास असणारा दुसरा एक पार्टिकल आपण घेणार. म्हणजे बघा, ही बॉडी आहे, या बॉडीचा मास आहे, आता आपण एक दुसरा हेवी पार्टिकल घेऊ ज्याचा सुद्धा मास एवढाच असेल, कॅपिटल M. तर एक्सिस ऑफ रोटेशन जो आहे त्याची पोझिशन चेंज न करता, म्हणजे काय करायचं बघा, ही डायग्राम आपण आता इकडे काढू बाजूला, ऍक्च्युअली इथंच काढायची, या बॉडीला काढून रिमूव्ह करायचं. तर त्याच्याऐवजी आपण काय करूया, नवीन डायग्राम इथं काढू. हा आहे एक्सिस ऑफ रोटेशन, तीच पोझिशन आहे, या बॉडीला रिमूव्ह करायचं, त्याच्याऐवजी एक मास पार्टिकल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. हा एक पार्टिकल आहे ज्याचा मास कॅपिटल M आहे, म्हणजे मास मध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा कसं करायचं की एखादा समजा प्लास्टिकचा असा बॉल आहे, लक्षात घ्यायचं, लाईट वेट बॉल आहे, साईज बी आपल्याला तो मोठा दिसतो, त्याचा मास आहे M. ओके, आता आपण एक हेवी पॉइंट घेणार, हेवी बॉडी, एखादा मेटॅलिक बॉल घ्या, मेटॅलिक स्पियर घ्या, तर त्याचा स्मॉल असेल तो, त्याचा मास आणि अशा या प्लास्टिकचा जो बॉल आहे त्याचा मास कसा असणार की सेम असेल. तर अशा प्रकारचा हा एक कन्सेप्ट आहे. नाउ हियर वी हॅव टू रिप्लेस द body by a single particle whose mass is the same as that of the given body. And now this body is at a certain distance from the axis of rotation. Axis of rotation पासून हा जो पार्टिकल आहे हा एका ठराविक म्हणजे एका सर्टन डिस्टन्स वरती आहे. नाव हियर नोट दॅट the distance of this single particle from the axis of rotation in such a way that when it perform or it rotate about the axis of rotation, then its mi is the same as that of the given body. जेणेकरून जेव्हा ही बॉडी इथं रोटेट होणार अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन, देन द mi इज द सेम, mi मध्ये कोणताही बदल झाला पाहिजे नाही. बघा, बॉडीचा मासही आपण बदलला नाही, इथेही मास m होता, इथं आपण एक सिंगल पार्टिकल घेतला त्याचा मास आहे m.
तर आपण त्याला अशा एक ठराविक डिस्टन्स वरती या एक्स ऑफ रोटेशन पासून त्याला इथं ठेवलं आणि तिथं तो आता तिथं जो रोटेशनल मोशन परफॉर्म करेल, तिथं तो आता ऍक्च्युअली या ठिकाणी हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. So that single particle rotates about the given axis of rotation in such a way that its mi is the same as that of the given body. दिलेल्या बॉडीचा जेवढा mi होता तेवढाच, म्हणजे बघा mi बदलला नाही आणि मास सुद्धा बदलला नाही. तर असं हे जे डिस्टन्स आहे, that distance is called the radius of gyration. हे जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात रेडियस ऑफ gyration. So what is radius of gyration? Radius of gyration म्हणजे नेमकं काय? इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स असं आपण म्हणूया. सिंपल, अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. व्हॉट इज रेडियस ऑफ gyration? कोणत्या प्रकारचं कन्फ्यूज करायचं नाही. आता जे काय सांगितलं थोडंसं विसरून जायचं आणि जे एकदम सिंपल आपण कन्सेप्ट बघू. सिंपल अशी लँग्वेज बघायची आपल्याला. व्हॉट इज रेडियस ऑफ gyration? प्रत्येकाला लक्षात ठेवायचं इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा इट इज द डिस्टन्स. बस एवढं जर लक्षात ठेवलं तरी संपलं. जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवलं, आठवते मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? एकदम डोक्यामध्ये थोडीशी कल्पना ठेवायची. It is the product of mass and square of distance. तसंच radius of gyration म्हणजे काय? It is the perpendicular distance between the axis of rotation and the point at which it is the perpendicular distance of the single particle from the axis of rotation in such a way that its mi is the same as that of the given body. In order to have the same moment of inertia, that distance is called as a radius of gyration. असं आपल्याला त्याला म्हणता येते, लक्षात घ्यायचं. तर बघा रेडियस ऑफ gyration, radius of gyration of a body about the given axis of rotation is defined as the perpendicular distance between the axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated, so as to have the same mi as that of the given body. Is called as radius of gyration, and which is denoted by k. तर बघा इथे पुन्हा आपला जो कन्सेप्ट होता मेन मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, त्याला विसरायचं नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात बघा, सांगा. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. बघा आठवते का? मास ऑफ द पार्टिकल आणि हे डिस्टन्स आहे. मास मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मास मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे आय. तर दिस इज द रिलेशन बिटवीन मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ gyration अँड द मास. त्याला सिम्प्लिफाय करा. k स्क्वेअर इज इक्वल टू I upon m, and therefore k is equal to in square root I divided by m. K is equal to in square root I divided by m. The radius of gyration काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्यायचं. as it is a perpendicular distance, radius of gyration ही डिस्टन्स आहे आणि त्यामुळे याचं युनिट आता तुमच्या लक्षात आलं असेल की ते काय असणार आहे, सिम्पली मीटर. लक्षात घ्या, रेडियस ऑफ gyration ही डिस्टन्स आहे. कुठलं डिस्टन्स आहे ते आपण बघितलं, तर हे डिस्टन्स आहे आणि म्हणून अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचं एसआय युनिट हे जे मीटर आहे आणि त्यामुळे याची डायमेन्शन जे आहे ते काय असणार 1 in L, 0 in M and 0 in T. दी सिंपल डायमेन्शन याची आहे, लक्षात घ्यायचं. तर हा एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे रोटेशनल मोशनचा स्टडी करताना. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ gyration, these are the two important concept. तर पुन्हा लक्षात घ्या, रेडियस ऑफ gyration म्हणजे काय? रेडियस ऑफ gyration of a body about the given axis of rotation is defined as the perpendicular distance between the axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated so as to have the same mi as that of the given body. ओके, तर असे एकदम सिंपल हा एक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्यायचं रेडियस ऑफ gyration बद्दलचा. आता बघा, जसे आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे सिग्निफिकन्स बघितले, तसेच आपण याचे सुद्धा सिग्निफिकन्स बघूया. Significance. Now, this radius of gyration depends upon mass distribution.
mass distribution of a body about given axis of rotation. मास डिस्ट्रीब्यूशन ऑफ बॉडी मध्ये मासचं डिस्ट्रीब्यूशन कशा प्रकारे झालेलं आहे त्याच्यावरती आधारित हा रेडियस ऑफ गरेशन आहे, लक्षात घ्यायचं. तर दॅट रेडियस ऑफ गरेशन डिपेंड्स अपॉन मास डिस्ट्रीब्यूशन ऑफ बॉडी अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. आणि म्हणून बघा लक्षात घ्यायचं, जसं मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर द इनर्शिया ऑफ द बॉडी, तर याच पद्धतीनं दिस रेडियस ऑफ गरेशन काय आहे, द रेडियस ऑफ गरेशन gives the mass distribution from the axis of rotation. तर हा रेडियस ऑफ गरेशन आपल्याला काय देतो, तर इट मेजर असं म्हटलं तरी चालेल, रेडियस ऑफ गरेशन मेजर द डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे इट गिव्स अन आयडिया, it gives an idea about the size of the body. Radius of gyration gives an idea about the size of the body. आणि मग बघा आता मास पार्टिकल एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर, कारण मास पार्टिकलची आयडिया आपल्याला की कुठला मास किती जवळ आहे, कोणता मास किती दूर आहे, तर हे म्हणजे एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीचे जे मास पार्टिकल आहे ते एक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे, तर हे डिस्टन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच हे रेडियस ऑफ गरेशन हा जो कन्सेप्ट आहे हा चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या चॅप्टर मध्ये फक्त दोनच कन्सेप्ट आपल्याला मेन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गरेशन, लक्षात घ्यायचं. तर बघा इथं लक्षात घ्या, सीन विकासाची सो सिंपल आहे. समजा हा मास पार्टिकल which is close to the axis of rotation, then this gyration is a small, means k is a small, radius of gyration is a small, radius of gyration is a small. When masses are closely distributed, when the masses are closely distributed, then k is a small and k is a large. याचा अर्थ काय झालं की masses are widely away from the axis of rotation. बघा अगदी सिंपल आहे. हा मास पार्टिकल आहे, हा मास पार्टिकल जर या एक्सिस ऑफ रोटेशनला जर जवळ असेल तर के ची व्हॅल्यू स्मॉल असणार आणि या के ची व्हॅल्यू आता ही मोठी 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 होत जाणार. जसा हा मास पार्टिकल या एक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर दूर जाईल तसा तसा लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. तर अगदी सिंपल असायचा सिग्निफिकन्स त्या ठिकाणी आहे. रेडियस ऑफ गरेशन इज अ स्मॉल व्हेन distribution of mass is closer to the axis of rotation, and as it is widely distributed from the axis of rotation, then the value of k is large. It is a distance measured in a meter. तर काही महत्त्वाचे पॉइंट्स याच्याबद्दल सुद्धा लक्षात ठेवायचा. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉइंट रेडियस ऑफ गरेशन म्हणजे काय, अगदी सिंपल लक्षात ठेवायचं, काहीही नाही, इट इज द डिस्टन्स, इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, बस एवढं लक्षात ठेवायचं. तर दिस रेडियस ऑफ गरेशन डिपेंड्स अपॉन, रेडियस ऑफ गरेशन डिपेंड्स अपॉन कशावरती तो आधारित आहे, तर इट डिपेंड्स अपॉन मास डिस्ट्रीब्यूशन ऑफ बॉडी अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन, याच्यावरती तो आधारित आहे. अगेन इट डिपेंड्स अपॉन पोझिशन ऑफ द एक्सिस ऑफ रोटेशन. हा जो एक्सिस ऑफ रोटेशन याची पोझिशन जर का बदलली तर हे डिस्टन्स बद्दल लक्षात घ्यायचं. म्हणजे रेडियस ऑफ गरेशन डिपेंड्स अपॉन पोझिशन ऑफ द एक्सिस ऑफ रोटेशन, याच्यावरती तो आधारित आहे, लक्षात घ्यायचं. अगेन इट गिव्स अन आयडिया अबाउट द साइज ऑफ द बॉडी, इट गिव्स अन आयडिया अबाउट द साइज ऑफ द बॉडी. म्हणजे आपण मागे जसं पाहिलं मागच्या याच्यामध्ये की m is different for the different axis of rotation, same like that radius of gyration
is different for the different axis of rotation. एक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलली म्हणजे याचा गरेशन सुद्धा काय होणार, चेंज होणार. मास पार्टिकल समजा तिथंच आहे, याची पोझिशन समजा फिक्स आहे आणि हा याची पोझिशन जर आपण कधी चेंज केली तर याचा अर्थ हे डिस्टन्स सुद्धा चेंज होणार, म्हणजे रेडियस ऑफ वेरिएशन हे चेंज होणार, लक्षात घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ रेडियस ऑफ वेरिएशन इज डिफरंट फॉर द डिफरंट एक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफरंट फॉर द डिफरंट एक्सिस ऑफ रोटेशन. Radius of variation is different for the different axis of rotation. Means both moment of inertia and radius of variation depends upon position of the axis of rotation. लक्षात घ्यायचं. ओके, तर हा कन्सेप्ट आपल्याला आता चांगल्या प्रकारे समजला असेल. तर आपण आज इथं दोन कन्सेप्ट पाहिलेले आहे अत्यंत महत्त्वाचे. पहिला कन्सेप्ट जो आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, दुसरा कन्सेप्ट जो आहे रेडियस ऑफ वेरिएशन. ठीक आहे.